मंडळी नमस्कार, मी प्रेरणा. तुम्ही पाहताय सकाळ. श्री गुरु पादुका दर्शन सोहळा आणि अनेक मान्यवर इथे उपस्थित आहेत आणि कालपासून आपण बघताय की अनेक भाविक असतील, भक्तजण असतील, ते मोठ्या संख्येने इकडे पादुका दर्शनासाठी येतात. आणि आता आपल्यासोबत आहे रवींद्र फाटकजी. खूप खूप स्वागत आहे. तर खरं तर 18 संत महंतांच्या पादुका एकाच वेळी एका क्षणी आपण हे सगळं अनुभवतोय. तुमचा हा अनुभव कसा राहिला? खास करून सकाळचं मनापासून आणि श्री गुरु पादुका सोहळ्यासाठी मला निमंत्रण केल्याबद्दल सकाळचं मनापासून मी कौतुक करेल. खरोखर एवढं मोठं चांगलं अरेंजमेंट आणि एवढ्या पादुका एकत्र असून त्याचं दर्शन आम्हाला आज मिळालंय. खास करून सकाळच्या टीमचं मनापासून मी कौतुक करेल. आणखी एक असा प्रश्न की राजकीय क्षेत्रात असताना भक्तिभाव किंवा अध्यात्म असेल, या सगळ्या गोष्टी तुम्ही करता का आणि त्याचा तुम्हाला तुमच्या कामामध्ये कसा? नाही, आध्यात्मिक मध्ये आपण सगळ्या पादुका, सगळ्या महाराज, हे सगळं करतच असतो. आम्ही सगळ्यांना निमंत्रण असतं, त्याच्या माध्यमातून आपण दर्शनाला जात असतो. शिर्डीच्या साईबाबा असेल, महाराज तिथे जाताय, तिथे पण आज हे अरेंजमेंट बघून आणि एकत्र असल्यामुळे कालच मला यायचं होतं, पण काल त्या माध्यमातून मी आज आलो आणि आज हे बघितलं मी अरेंजमेंट. खरोखर मनापासून कौतुक करावं लागेल या टीमचं. एवढं सुंदर अरेंजमेंट आणि एका ठिकाणी या पादुका सगळ्या असल्यामुळे त्याचं दर्शन घडतं आलं. आम्ही सगळीकडे पोहोचू शकत नाही, या माध्यमातून सगळ्या पादुकाकडे इथे दर्शन होऊ शकलं. त्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू.